महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळांच्या अडचणीमध्ये वाढ। छगन भुजबळांसह निर्दोष सुटका झालेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस। एका महिन्यात अंजली दमन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, हायकोर्टाचे निर्देश। मनसेच्या महायुतीत समावेशाच्या चर्चा थंडावल्या। महायुतीतल्या पक्षांच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव मनसेने फेटाळला। पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या शिक्षणावरून जोरदार ट्रोलिंग। पुण्याचा उमेदवार अशिक्षित असल्याची सोशल मीडियावर केली, तर जनतेने माझी पीएचडी स्वीकारली आहे, धंगेकरांचं प्रत्युत्तर। महाराष्ट्र भाजपने नाव न सुचवल्याने शिर्डीतनं उमेदवारी मिळाली नाही, माझा कट्ट्यावर रामदास आठवलेंचं वक्तव्य। राज ठाकरेंना घेऊन कुणाचा फायदा होणार नाही, माझा कट्ट्यावर रामदास आठवलेंचा दावा। उद्धव ठाकरेंनी ऍडजस्टमेंट करायला हवी होती, आठवलेंचं वक्तव्य। शक्ती प्रदर्शन करत जानकरांचा उमेदवारी अर्ज दाखल। फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडेंसह जानकरांची जाहीर सभा। गेल्या 2.5 महिन्यांपासून मला टॉर्चर केलं, नाना पटोलेंचा प्रकाश आंबेडकरांवर प्रत्यक्ष निशाणा। योग्य वेळी योग्य उत्तर देऊ, पटोलेंचं वक्तव्य। 3,500 कोटी टॅक्स थकबाकी प्रकरणी काँग्रेसला दिलासा। निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही, प्राप्तिकर विभागाचं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण। एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्रामध्ये मोदींच्या सभांचा धडाका। राज्यामध्ये मोदींच्या जवळपास 10 सभांचं नियोजन, तारखा लवकरच जाहीर होणार। मुंबईतल्या आरबीआयच्या स्थापना दिनानिमित्ताने विशेष कार्यक्रमाला मोदींची उपस्थिती। भारताची बँक व्यवस्था जगामध्ये आदर्श, मोदींकडून आरबीआयचं कौतुक। पंतप्रधान मोदींनी मुंबईमध्ये 10 सभा घेतल्या तरी भाजप मुंबईतनं तडीप पार होईल। पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊत यांची टीका। महावितरणच्या वीज दरात आजपासून वाढ। वीज बिलामध्ये सरासरी 7.5% वाढ, तर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर 30 रुपयांनी स्वस्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।